नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघता आपला अग्रवन. यंदा मान्सूनला उशीर होतोय. मान्सून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये उशिरा पोहोचतोय. जसं जसा मान्सून उशिरा पोहोचेल, पाऊस उशिरा येईल, तसं तसं पिकांची पेरणीमध्ये आपल्याला बदल होताना दिसून येईल. विशेषतः यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढू शकतो असा अंदाज काही शेतकरी आणि उद्योगांनी व्यक्त केला आहे. मग नेमकं यंदा कमी पावसाची शक्यता असताना सोयाबीनची लागवड नेमकी का वाढू शकते? यामागे नेमके कारणं काय असू शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेमकी किती लागवड वाढण्याचे अंदाज सध्या व्यक्त केले जात आहेत. शेतकरी इतर पिकांकडून सोयाबीनकडे का वळतील या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता खरीपातील पेरणीचं समीकरण आपल्याला बदलताना दिसतंय ते पावसाचं प्रमाण आणि पावसाच्या पाण्याच्या वितरणावरती. थोडक्यात काय तर नेमकं पेरणीयोग्य पाऊस कधी होतो, त्यानंतरच्या टप्प्यामध्ये देखील पावसाचा अंदाज काय, पाऊस पुरेसा असणार आहे का, यानुसार आपल्याला शेतकरी आपलं पिकं निवडताना दिसून येतात. आता यंदा हवामान विभागानं कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. म्हणजे सरासरीच्या 90% त्यापेक्षा 4 किंवा 5% कमी जास्त पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. दुसरीकडं मान्सून राज्यामध्ये पोहोचण्याला राज्याच्या इतर भागामध्ये पोहोचण्यासाठी उशीर होतो आहे. एरवी 15 जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण राज्यामध्ये पोहोचलेला असतो. काही भागांमध्ये चांगला पाऊस देखील पडत असतो. शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील काही भागांमध्ये सुरू होत असतात. परंतु यंदाची परिस्थिती आपल्याला दिसून येते की मान्सून अजूनही बहुतांश राज्याच्या भागामध्ये पोहोचलेला नाही आहे. केवळ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सून पोहोचलेला आहे. पुढच्या 2-3 दिवस तरी मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक परिस्थिती दिसत नाही असं हवामान विभागानं स्पष्ट केलेलं आहे. थोडक्यात काय तर राज्यामध्ये यंदा मान्सून उशिरा पोहोचतोय आणि त्यानंतर मान्सूनचा पाऊस कसा राहील हे आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये कळेलच. परंतु सध्या तरी खरीपातल्या पेरण्यांना यंदा जूनमध्ये सुरुवात होईल का नाही याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही. एकंदरीतच यंदाच्या पावसाळ्यामध्ये कमी पावसाचं संकट आहे. पण असंही नाही की आपल्या पेरण्या यंदा होणारच नाही आहे. यंदा पाऊस जरी कमी असला तरी सरासरीच्या 90% दरम्यान पाऊस पडू शकतो असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे. त्यामुळे एकदमच घाबरून जाण्याची देखील गरज नाही आहे की नेमकं यंदा पाऊस पडणारच नाही किंवा आमच्या पेरण्या होणारच नाही. केवळ आपल्याला यंदा कमी पावसाचं गणित किंवा कमी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करावं लागणार आहे. म्हणजे जसं आपण दरवर्षी करतो तशी परिस्थिती यंदा करण्याची गरज नाही किंवा तसंच नियोजन यंदा करण्याची गरज नाही आहे. कारण असं जर केलं तर यंदा आपलं नुकसान वाढू शकतं. याविषयीचे अंदाज याविषयी सल्ले आपण तज्ज्ञांकडून वेळोवेळी घेतलेले आहे. आता आपला मुख्य विषय तो म्हणजे सोयाबीन आणि सोयाबीनविषयी आता सध्या व्यक्त केला जात असलेला अंदाज. सोयाबीनच्या पेरणीविषयी अंदाज व्यक्त केला जातोय की यंदा कमी पावसाचं संकट आहे, त्यामुळं सोयाबीनकडे शेतकरी जास्त वळू शकतात. त्यामागे आणखीन एक कारण सांगितलं जातं की सोयाबीनला सध्या जो बाजारामध्ये भाव मिळतो तो गेल्या 4 वर्षातील उच्चांकी भाव आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे. आपण जर आपल्या शेजारच्या बाजारांमध्ये किंवा सध्या जे काही प्रकल्पांचे भाव आहे ते जर बघितले तर गेल्या 4 वर्षातला सर्वाधिक भाव सध्या सोयाबीनला मिळतोय. सोयाबीनचा बाजारभाव आजही आपल्याला 7,000 ते 7,200 रुपयाच्या दरम्यान दिसून येतोय. मे महिन्यामध्ये आपण बघितलं की 7,500 देखील भाव पोहोचला होता. आता नेमकं कमी पावसाचं संकट आणि त्यातल्या त्या सोयाबीनला चांगला भाव मिळतोय, त्यामुळं शेतकरी यंदा सोयाबीनकडे वळू शकतात. सोयाबीनच्या कमी कालावधीचे वाण शेतकरी यंदा लावू शकतात असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनची लागवड वाढण्यामागं आणखीन एक कारण ठरू शकतं ते म्हणजे इतर पिकांचे भाव. आता आपण बघितलं की मागच्या वर्षी देशामध्ये सोयाबीनची लागवड कमी झाली होती. शेतकऱ्यांनी मक्याची लागवड वाढवली होती, पण गेले वर्षभर मक्याला कमी भाव मिळतोय. आज रोजी जर आपण बघितलं तर मक्याचा हमी भाव 2,400 रुपये आणि मक्याला 2,000 रुपयांपेक्षा देखील कमी भाव मिळतोय. त्यामुळं शेतकरी सोयाबीनकडे पुन्हा वळू शकतात, सोयाबीनची लागवड वाढू शकतात असा अंदाज काही शेतकऱ्यांनी आणि उद्योगांनी व्यक्त केलेला आहे. दुसरं म्हणजे ऊस आहे. आता ऊसाला जास्त पाणी लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्रातलेच नाही तर इतर राज्यामधले देखील काही ऊस उत्पादक शेतकरी की ज्यांच्याकडं पाण्याची शाश्वत असे काही व्यवस्था नाही आहे, पाणी कमी पडतं ऊसाला, अशा भागामधले शेतकरी पुन्हा सोयाबीनकडे वळू शकतात असा अंदाज देखील काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आता आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं झालं तर सोलापूर आहे किंवा महाराष्ट्रातले काही असे जिल्हे आहेत की जिथं चांगला जर पाऊस पडला तर शेतकरी ऊस लावतात, कारण त्या पाण्यावरती ऊसाचं पीक शेतकरी घेऊ शकतात. पण यंदा कमी पाण्याची शक्यता आहे, कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडं यंदा पुरेसं पाणी असणार नाही, ऊस पीक यंदा येण्याची शेतकऱ्यांना जिथं गॅरंटी नसेल त्या भागामध्ये शेतकरी पुन्हा सोयाबीनकडे वळू शकतात असं अनेक भागातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं. आणि हे केवळ महाराष्ट्रामध्येच घडणार नाही तर अनेक इतर जे काही आपले ऊस उत्पादक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये देखील घडू शकतं असं देखील उद्योगांनी आणि जे काही जाणकार आहे व्यापारी या सगळ्यांनी असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आता नेमकं ह्या सगळ्यांचे जे काही अंदाज आपण सध्या बघतोय, सोयाबीनची लागवड अजून सुरू व्हायची. महाराष्ट्रामध्ये देखील बहुतांश भागांमध्ये सोयाबीनची लागवड झालेली नाही आहे किंवा पाऊसच नाही तर लागवड कुठून होणार आहे.
मध्य प्रदेशमध्ये देखील तीच परिस्थिती आहे. आता ज्या काही राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड आहे, ओडिशा आहे किंवा आणखीन पुढं जर आपण बघितलं तर ईशान्य भारतातील काही राज्य आहेत, ज्या भागामध्ये मान्सून पोहोचलेला आहे, पाऊस पडतोय, स्थानिक पावसावरती शेतकऱ्यांनी काही लागवड केलेल्या आहेत, त्याची आकडेवारी सध्या पुढे आलेली आहे. परंतु एकंदरीत जर बघितलं म्हणजे बियाणे उद्योगाची जे काही बियाण्याची विक्री आहे, त्याच्यावरून असा अंदाज लावला जातोय की सोयाबीनची लागवड यंदा वाढू शकते. आता सोयाबीनची लागवड वाढणार ते 10% वाढू शकते असे अंदाज सध्या उद्योगांनी व्यक्त केले. आता गेल्या वर्षी 120 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती, ती 10% वाढू शकते असा अंदाज आहे. परंतु लागवड जरी वाढली तर उत्पादन वाढेल याविषयी मात्र शंका आहे. खुद्द उद्योग म्हणजे जे काही सोपा जे काही उद्योगांची संघटना आहे, या सोपाच्या कार्यकारी जे काही संचालक आहेत त्यांनी देखील असा अंदाज व्यक्त केला की लागवड जरी वाढली तरी उत्पादन वाढेलच हे आत्ताच सांगता येत नाही. कारण यंदा कमी पावसात सावट आहे. पाऊस जर अनेक भागांमध्ये कमी पडला किंवा पावसामध्ये जर मोठे खंड पडले तर सोयाबीन उत्पादनामध्ये घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे यंदा केवळ क्षेत्र वाढलं, लागवड वाढली म्हणून सोयाबीनचं उत्पादन वाढेल असं समजता कामा नये. या पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिकासाठी म्हणजे एकदा लागवड झाल्यानंतर सोयाबीन पिकासाठी परिस्थिती काय राहते त्यावर अवलंबून असेल की यंदा उत्पादन वाढणार की घटणार आहे. परंतु आपण जर सध्याची परिस्थिती पाहिली तर लागवड जरी वाढली तर सोयाबीनचं उत्पादन वाढण्याची शक्यता मात्र कमीच आहे. त्यामुळं एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता देशामध्ये सोयाबीनची लागवड जरी वाढली तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल, त्याचा भावावर दबाव येईल अशी शक्यता सध्या तरी कमी दिसते. त्यामुळे आपल्यापर्यंत जी काही चर्चा आली असेल 2-3 दिवसांपासून की उद्योगांनी अंदाज व्यक्त केले सोयाबीनची लागवड वाढू शकते, शेतकऱ्यांच्या हवाल्याने देखील अशा बातम्या येत आहेत. कारण त्या भागातले शेतकरी की जे मक्याची लागवड केली होती ते सोयाबीनकडे येत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची व्यवस्था नाही आहे असे ऊस उत्पादक देखील सोयाबीनकडे येऊ शकतात. तसंच काही कापूस उत्पादक देखील सोयाबीनची लागवड करू शकतात. अशा वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांनी आपले जे काही लागवडीचे जे काही नियोजन सांगितलं त्याच्यावरून ह्या बातम्या पुढे आलेल्या आहेत. त्यामुळं लगेचच आपण आपली लागवड वाढेल, सोयाबीनचं उत्पादन वाढेल ही भीती मनामध्ये सध्या तरी बाळगण्याची गरज नाही आहे. कारण अजून पेरण्या सुरू व्हायच्या आहे. आपली लागवड जसजशी पुढे जाईल आणि लागवड जरी वाढली तरी नेमकं आपल्या उत्पादन वाढीसाठी पोषक वातावरण राहील का, पाऊस तसा राहील का हे देखील पाहावं लागेल. त्यामुळं सध्या तरी आपण नेमकं आपल्या भागामध्ये या पुढच्या टप्प्यात मान्सून आल्यानंतर पाऊसमान कसं राहील, आपण ज्या पिकांची लागवड करणार आहात समजा सोयाबीनची जरी लागवड करत असाल तर कमी कालावधीचे वाण कुठलं आहे आपल्या भागासाठी की जे आपल्या भागामध्ये येईल अशा कमी कालावधीच्या वाणाचीच आपण लागवड करावी. केवळ सोयाबीनच नाही, कापूस असेल किंवा कडधान्य पीक असेल, तूर, मूग, उडीद किंवा मग इतर जे काही पिकं आहेत या सगळ्यांसाठी आपण असं नियोजन करणं गरजेचं आहे. आता या पुढच्या टप्प्यामध्ये लागवडीविषयी काय होतं, मान्सूनचा नेमका अंदाज काय आहे, तसंच बाजारभावामध्ये काय घडामोडी घडतील याचा आपण आढावा वेळोवेळी घेतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.